आम्ही मोहीम सुरू केली आणि अनधिकृत भोंग्यांवर कारवाई सुरू झाली। आज आम्हाला घाटकोपर पोलीस स्टेशनने कबूल केलं की जी मी तक्रार केली होती 5 दिवसापूर्वी, हे श्री गार्डन लेन नागेश्वर पार्श्वनाथ जिनालय जैन मंदिरच्या समोर एक अनधिकृत मस्जिद सारखं बांधकाम उभं केलं आणि आज रोज सकाळी तर आज स्पष्ट झालं, पोलिसांनी सांगितलं की त्यांना एक्सप्लेनेशन मागवलं आहे 48 तासात। हे कुणाचं स्ट्रक्चर आहे, बांधकाम आहे, केव्हा उभं राहिलं आणि लाऊडस्पीकरची परवानगी केव्हा घेतली। आश्चर्याची बाब अशी आहे की घाटकोपर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये एकाही मस्जिदने परमिशन घेतलेली नाही, एक पण मस्जिदनी नाही। आणि भांडूप पश्चिम पोलीस स्टेशनने त्याला 365 दिवस सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतची परवानगी दिली आहे। पण हे सगळे भोंगे जे उच्च न्यायालय आणि संसदेचा कायदा आहे त्याचं पालन करावं लागणार। अब दादागिरी नाही चलेगी। पालन झालं तर पुढचं पाऊल कसं असणार आहे, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? आता पहिलंच पाऊल जे आहे त्याच्यामुळे मंदिरचे अधिकृत मस्जिद आणि अनधिकृत मस्जिद, तर अनधिकृत मस्जिदवाले काय फार बाहेर पडणार असं मला वाटत नाहीये। कारण या अनधिकृत मस्जिदवाल्यांनी फक्त मस्जिदच्या नावाने प्रॉपर्टी उभी करायची सुरुवात केली असेल तर किरीट सोमय्या त्यांना सोडणार नाही। आणि अधिकृत मस्जिद जे आहे त्यांनी परवानगी घ्यावी आणि नियमानुसार जो ध्वनी डेसिबल जे सांगितलं जाते तेवढ्याचा त्याचे पालन करावं। मी मुंबईकरांना विनंती करतोय, आपल्याकडे पण कुठेही जर असा प्रकाराने कोणी दादागिरी करत असेल, कायद्याचं उल्लंघन करत असेल, माझ्या नावाने एक पत्र पाठवून द्या किंवा माहिती द्या, मेसेज करा। मुंबईतील अनधिकृत भोंग्यांविरुद्ध मशिदीवरून कारवाई सुरू झाली आहे। मनसेने देखील भूमिका घेतली होती, मात्र पुढे मला असं वाटतं की मुंबईचा सगळे जे मुंबईची पॉप्युलेशन आहे ते सगळे 2 कोटी लोक सांगणार की नियमाप्रमाणे कायदा सगळ्यांना, गणेश मंडळ असो, नवरात्र असो, मंदिर असो, मस्जिद असो, कायद्याचं पालन करावंच लागणार। इंडिया बँक कोऑपरेटिव्ह बँकेवर आज टाच आलेली आहे, अनेक जे ठेवीधारक आहेत ते हवालदिल झालेले आहेत, काय सांगाल? गेले काही महिने किंवा वर्ष न्यू इंडिया बँकेचा फायनान्शियल आर्थिक परिस्थिती संबंधात सगळ्यांना चिंता होती, काळजी होती। रिझर्व्ह बँकेने पण संधी दिली पण परिस्थिती सुधारली नाही, म्हणून शेवटी आता निर्बंध। खातेदारांना एवढीच विनंती, 5 लाख पर्यंत विमाचा पैसा तुमच्या खात्यात 6 महिन्याचा आत जमा होणार। तुमचं सेफ डिपॉझिट वॉल्ट लॉकर असेल त्यातला सगळा सामान तुमचा आहे, केव्हा आज उद्या परवा तेरवा तुम्ही घेऊन जाऊ शकतात। बाकी त्याचा अधिक डिपॉझिट आहेत त्यांच्यासाठी आता वसुली किती होते त्या आधारावर ठरणार। पंजाब अँड नॅशनल बँकमध्ये देखील असं झालं, अजूनही ठेवीदारांना त्यांच्या रकमा परत मिळालेल्या नाहीत, काय सांगाल? मला असं वाटतं की ती जी PCB बँक आहे त्यात मोदी साहेबांनी चमत्कारच केला। त्या बँकेचं दुसऱ्या बँकेत विलिनीकरण केलं आणि त्यांनी खातेदारांना संधी दिली होती की तुम्हाला सगळा पैसा हवा आहे तर 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षात तुकड्यात, आणि त्यातले फक्त 0.01%। शेवटी आपल्याला हे पण बघावं लागलं की 99.99%ला जर समाधान मिळत आहे, कुणाचे 10% व्याज गेलं, कुणाचे 20% गेलेत, कुणाचं 22%। तर अशा प्रकारचा ऐतिहासिक। दुसरी गोष्ट आता सगळ्यांनी लक्षात ठेवायलाच पाहिजे की सहकारी बँका 5 लाखात इन्शुअर्ड आहेत, मग तुम्ही कशाला जास्त ठेवायची गडबड करतात, गोंधळ करतात, का रिस्क घेतात? अर्धा पाऊण टक्का व्याजासाठी माझा सल्ला आहे 5 लाख पर्यंत प्रत्येक परिवारातले प्रत्येक व्यक्तीला 5 लाखचं इन्शुरन्स आहे, ते लक्षात ठेवून
आपण गुंतवणूक करावी. या गुंतवणुकीच्या कारण परतावा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहात का पुढे आता? मी जसं सांगितलं, पहिलं पाऊल असं की जे 5 लाख हे 3-4 महिन्यात परत मिळावे. लवकर ताबडतोब त्यांना त्यांचा सामान घेऊन द्यायची संधी. तिसरी गोष्ट, ज्यांनी बँक बुडवली त्यांच्यावर कारवाई. आणि चौथी, एकदा ताळेबंद पाहिल्यानंतर कुठे विलीनीकरण होऊ शकते किंवा काय त्याचा विचार. तो हिंदी में जानना चाहिए कि आज अक्टूबर पुलिस स्टेशन में आप निवेदन दिए हैं भोंगे के बारे में। मुंबई में जो दादागिरी शुरू हो गई है, उच्च न्यायालय के निर्णय के पश्चात सुबह 6 बजे से रात को 10 बजे तक कितना भी डेसिबल, वो जो मस्जिद हो या मस्जिद के बाहर के अधिकृत हो या अनधिकृत जो भी लाउड स्पीकर भोंगे हैं वो अब नहीं चलेंगे. हम किसी की दादागिरी मान्य नहीं करेंगे. कल मैं भांडुप पुलिस स्टेशन गया था, 2 मस्जिद के भोंगे के लाउड स्पीकर की शिकायत दी. दोनों पर इंक्वायरी शुरू हो चुकी है. घाटकोपर पश्चिम पुलिस स्टेशन को मैंने ये मस्जिद जो जैन मंदिर के सामने अनधिकृत मस्जिद खड़ी की गई और उसमें लाउड स्पीकर, तो पुलिस स्टेशन ने मुझे जानकारी दी है कि उस मस्जिद का जो भी प्रमुख है उनको नोटिस दी गई है. मस्जिद अनधिकृत है, लाउड स्पीकर की परमिशन ही नहीं ली है. मैं मुंबई के लोगों से प्रार्थना करूंगा, आपकी बस्ती में इस प्रकार के जो ध्वनि प्रदूषण ज्यादा डेसिबल का लाउड स्पीकर होगा, तुरंत आप मुझे जानकारी दीजिए. मैं वहां आऊंगा, पुलिस स्टेशन में जाऊंगा और कार्रवाई करने लगाऊंगा. अब मुंबई में इस प्रकार के माफिया की दादागिरी नहीं चलेगी. सर, न्यू इंडिया जो कोऑपरेटिव बैंक है आज शट हो चुकी है. लोग जो है डेरे से हुए हैं, परेशान हैं. क्या कहेंगे उनको? मैं प्रार्थना करूंगा छोटे निवेशकों को कि 5 लाख रुपए तक का बीमा का पैसा आने वाले 3-4 महीने में सब जिनके 5 लाख तक बैलेंस है खाते में जमा हो जाएगा. 5 लाख से ज़्यादा जिनका पैसा है वो बैंक फिर एडमिनिस्ट्रेशन या जो भी आएगा वो बैलेंस शीट चेक करके आगे का तय करेंगे. जिनके सेफ डिपॉजिट वॉल्ट है उसमें जितना भी पैसा या जो भी सामान होगा, कितने भी पैसों का, तो वो जो सेफ डिपॉजिट वॉल्ट का मालिक यानी जिसके नाम से, उनको पूरा सामान वापस ले जाने की परवानगी है. मैंने न्यू इंडिया बैंक में इंक्वायरी भी की, वो उनको वापस ले जाने दे रहे हैं. रही बात जिसके कारण बैंक डूबी है, उनके ऊपर कार्रवाई. और एक बार रिजर्व बैंक का स्पेशल ऑडिट हो जाता है, उसके आधार पर जो बड़े डिपॉजिटर्स है इस बैंक का कहीं विलीनीकरण हो सकता है क्या, उसके बारे में भी सोचा जाएगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.